नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज 6 एप्रिल 2026। आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला कोणत्या योजनेतून किती पाणी कमी केलं आहे किंवा वाढवलं आहे, त्याचबरोबर नदीला पाणी कधी सोडणार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर आज सकाळी उजनी धरणाची स्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 85.12 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा बघितला तर 21.47 TMC वर उजनी धरण आलेलं आहे। टक्केवारी ही 40.7% एवढ्यापर्यंत खाली आलेली आहे। म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत जरी 20% पाणी एक्स्ट्रा असलं तरी पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं पाणी लवकर संपलंय। जवळपास 71 दिवसामध्ये 60% पाणी आपलं संपलेलं आहे। म्हणजे जवळपास 32.12 TMC पाणी या 71 दिवसामध्ये 26 जानेवारी ते 6 एप्रिल 26 जानेवारीपासून पाण्याची पाळी चालू करण्यात आली होती। पहिल्या नदीला सोडलं, परत बंद केलं, परत नदीला सोडलं, परत कॅनॉलला 17 मार्चपासून चालू केलं आणि 17 मार्च ते आज 6 एप्रिलपर्यंत कॅनॉलला पाणी सध्याला चालू आहे। त्यांच्या नियोजनाने 80 दिवसाची पाळी नियोजित केलेली असली तरी त्यामध्ये गॅप देणं गरजेचं आहे, कारण आता सध्याला उजनी धरणामध्ये 40% पाणीसाठा राहिलेला आहे। 40% पाणीसाठा हा आता जर पण गणित बघितलं एखाद्या दिवसाचं तर पर दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी 0.84% जवळपास 1% पाणी दररोज कमी होताना दिसतंय। तर असाच हिशोब केला तर पुढे 40-45 दिवसामध्ये आपलं उजनी धरण मायनसमध्ये येईल आणि त्यातच आता नदीला पाणी सोडण्याची गरज आहेच। नदीलाही पाणी सोडणं गरजेचं आहे, कारण नदीकाठची पिकं ज्या ज्या ठिकाणी बंधारे आहेत त्या ठिकाणीच फक्त पाणी राहिलेलं, बाकीच्या ठिकाणी उजनी धरणाच्या पायथ्याशी आलेगाव असेल, राजण्या असेल तिथंच पाणी नाही। त्यामुळं उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया लवकर चालू होईल, कारण 7 TMC पाणी जरी पिण्यासाठी शिल्लक ठेवलं असलं तर ते मे अखेरपर्यंत सोडण्याचं नियोजन त्यांचं आहे। परंतु शेतीसाठी पिकासाठी कालव्याचं पाणी आता सध्याला आणखी एक 8-10 दिवस चालू ठेवून परत आणखी एक 20-21 दिवसाचा गॅप देऊन जर परत पाणी सोडलं तर त्या पाण्याचा उपयोग होईल। तर खरं बघितलं तर उजनीचं नियोजन योग्य होताना दिसत नाही। पाण्याच्या पाळ्या डिक्लेअर केलेल्या जात नाहीत। उन्हाळी किती, रब्बी किती, पिण्यासाठी किती ह्याचा हिशोब काय कसला कोणालाच माहीत नाही। त्यामुळं भीमा नदीला पाणी सोडण्याची मागणी वारंवार होताना दिसते। त्याचबरोबर उजनी धरणग्रस्ताचाही विचार केला पाहिजे। सगळ्याचा विचार करून पाण्याचं नियोजन योग्य काटेकोरपणे झालं असतं तर आपल्या उजनी धरणातलं 100% पाणी आपल्याला ह्या उन्हाळ्यात किंवा पावसाळा येईपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना, शहराला पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी पाणी पुरलं असतं। परंतु असं होताना दिसत नाही, नियोजन वारंवार बिघडताना दिसतंय। तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।